ही महापरिषदेचं प्राण आहे लक्षात ठेवा. तुम्ही कोर कमिटीमध्ये मेंबर्स आहात, निर्णय तुमच्या हातात आहे. या महापरिषदेचं सगळं भवितव्य वाटचाल ही सगळी तुमच्या हातात आहे. याच्या पुढे बोलताना किंवा पोस्ट करताना खूप जबाबदारी बोला असं मी तुम्हाला सांगतो. आणि पहिलं प्राधान्य महाराष्ट्र. जर कोणी महापरिषदेच्या बाबतीत विरोधी प्रचार करत असेल, चुकीचा प्रचार करत असेल तर चांगल्या म्हणजे अगदी थोडक्यात नको, त्याचा ताण उतारा होईल असं नको, पण त्याचे सगळे मुद्दे बोलून टाका. तुम्ही जर चुप्प बसलात आणि त्याला हल केलं त्याचा अर्थ तुम्ही अजून त्याला सपोर्ट करता. परत सांगतो बरं का, फार मोठा तुमच्या जबाबदारी टाकलेली आहे. आणि तुम्ही साधे सुद्धा नाही, कोर कमिटी पूर्ण राज्याची कमिटी तुमच्या निर्णयावर सगळं भवितव्य तुमचंच नाही, या महापरिषदेच नाही, तर लक्षात ठेवा या लोहार समाजाचं भवितव्य तुमच्या हातात आहे. या भगवंताने या प्रभूने केलेली ही संधी आहे, त्या संधीचं सोनं करा. मी तुम्हाला परत सांगतो, एवढं साधं आणि सोपं समजू नका. तुमच्या संघटना तुम्ही सांभाळा, त्याच्या व्यतिरिक्त ही आपली मातृ आहे, मातृत्व संघटना आहे. समजलं का? या भावनेने, या उद्देशाने, या भावनेने, या जबाबदारीची जाणीव ठेवून पुढे कार्य करा. सगळ्याला शुभेच्छा. धन्यवाद.